संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं समजतंय। संजय राऊत शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। काही वेळापूर्वी मनसेचे नेतेही इथे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले होते, तर आता संजय राऊत देखील इथे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेत। युतीच्या संयुक्त वचननाम्याआधी संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेत, काय सांगाल वैदेही? नक्कीच आपण बघतोय की आज उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि मनसेचा आज वचननामा प्रकाशित होणार आहे आणि त्याआधी खरं तर संजय राऊत आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत। ज्या पद्धतीने राज ठाकरे यांची काल भूमिका बघायला मिळाली होती की जे बिनविरोध निवडून येतात त्यांच्याबद्दल कुठली कारवाई करणं अपेक्षित आहे, या सगळ्या संदर्भात आज मनसेची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि एकूणच या बैठकीमध्ये आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांसंदर्भात भूमिका घेणं अपेक्षित आहे, निवडणूक आयोगासोबत कशा पद्धतीनं आपली भूमिका मांडणं अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे कोर्टात जर जायचं असेल तर काय भूमिका घेऊन पुढे जावं लागेल, या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। पण तत्पूर्वी ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। जे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दलची ही बैठक या ठिकाणी शिवतीर्थ या ठिकाणी सध्या होत असलेली बघायला मिळते। नक्कीच वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता वचननाम्याआधी संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेत। या भेटीत काय होतं हे वचननाम्यात आपल्याला कळून येणार आहे।